विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आजपासून पुढचे 2 दिवस भाजपचं महाअधिवेशन पार पडणार आहे। सायंकाळी 7 वाजता सर्व आमदार, खासदार, मंत्री, राज्यमंत्र्यांसोबत जे.पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक होणार आहे। आगामी महापालिकेच्या रणनीती संदर्भात चर्चा केली जाईल। 12 जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये या अधिवेशनाची सांगता होणार आहे। सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। सागर, विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता आजपासून पुढचे 2 दिवस भाजपचं हे महाअधिवेशन होणार आहे। नेमकं कसं असेल हे महाअधिवेशन आणि कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणता अजेंडा यामध्ये पाहायला मिळेल? प्रामुख्याने राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतरनं देश पातळीवर राष्ट्रीय संघटनात्मक बदल प्रदेश पातळीवर सगळीकडे आता होताना दिसत आहेत। त्या दृष्टिकोनातनं हे 2 महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत। एकतर राज्यस्तरीयवर जर आपण पाहिलं तर भाजपा अंतर्गत सुद्धा संघटनात्मक बदल पुढच्या कालावधीमध्ये होताना दिसून येत आहेत। त्यात सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे भलेही आत्ता प्रदेशाध्यक्ष म्हणून असले तरी देखील प्रभारी जो चार्ज आता चव्हाण यांच्याकडे देण्यात आलेला आहे, त्यांच्याकडे रवींद्र चव्हाणांकडे जो दिला आहे तो महत्त्वाचा आहे आणि या पुढील कालावधीमध्ये रवींद्र चव्हाण हे काम पाहतील असं म्हटलं जातं। तुर्तास रवींद्र चव्हाण यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये निवड होण्याची शक्यता जरी कमी असली तरी जे कामकाज आहे ते सुरू केलेलं आहे। दुसरीकडे संघटनात्मक मोठं काम जे आता आहे, जवळपास 1.5 कोटीपेक्षा जास्त सदस्य संख्या वाढवण्याचं काम आत्ता केलं जाईल असं म्हटलं जातं आणि त्या दृष्टिकोनातनं फार मोठ्या प्रमाणामध्ये काम आता भाजपाचं सुरू आहे। त्या दृष्टीनं आज जे संघटन मंत्री आहेत BL संतोष यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रभारी जे आहेत रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व भाजपाचे आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री यांची एक बैठक होणार आहे। किती प्रत्येक आमदारांनी सदस्य नोंदणीमध्ये सहभाग केलेला आहे याचा डाटा द्यावा लागणार आहे। दुसरीकडे उद्या सकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत या संपूर्ण अधिवेशनाचं उद्घाटन सत्र होईल। त्यामध्ये संघटनात्मक बांधणी हा मुद्दा राहील। देवेंद्र फडणवीस हे सरकार आणि पक्ष संघटनांची भूमिका यावर भाषण करतील असं सांगितलं जातं, कारण की सरकारकडनं जवळपास पुढच्या 100 दिवसामध्ये काय करायचं आहे याचं नियोजन देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलेलं आहे। राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत की ज्या केंद्र सरकारशी संलग्न आहेत, स्वतःच्या आहेत, अशा योजनांचं सुद्धा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम संघटना म्हणून किती सहभाग होतो आहे या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं राहणार आहे आणि सरकारची प्रतिमा वाढवण्यामध्ये संघटनेचा सगळ्यात मोठा रोल राहील। त्या दृष्टिकोनातनं फडणवीसांचं मार्गदर्शन असेल आणि या पूर्ण अधिवेशनाचा समारोप उद्या सायंकाळी 4:30 ते 5च्या आसपास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित होत आहे। अर्थात अमित शहा यांचं भाषण हे संघटनात्मक स्वरूपाचं जरी असलं तरी महाराष्ट्रामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, तसंच राज्यातली राजकीय परिस्थितीमधले काही महत्त्वाचे मुद्दे आणि भविष्यामध्ये पक्ष संघटनाच्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाची काही विधानं मार्गदर्शन यात होईल असं अपेक्षित आहे। या दृष्टिकोनातनं भाजपाचे 2 दिवसाचं शिर्डीचं अधिवेशन महत्त्वाचं आहे। ऋतुजा। निश्चित। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।